आणि आता थेट जाऊयात गिरीश महाजन बोलतायत. 20 वर्ष 25 वर्ष मी सत्तेच्या विरोधात होतो. मी त्या कालही सांगितलं की त्यावेळेला मला अनेक आमिषं दाखवली गेली आणि आता काही प्रश्न येतच नाही. मला सगळा महाराष्ट्र ओळखतो, माझे पक्षाचे सर्व नेते मला ओळखतात. तुम्ही मला काय सांगतायत? आणि मागच्या वेळेत संजय राऊत म्हणले की मुख्यमंत्र्यांना विनवण्या करत होते. मला मान्य उद्धवजींनी माझा म्हणजे ते खोटं बोलणार नाही त्यांच्यासारखं. त्यांनी मला सांगावं, मागच्या काळामध्ये मी त्यांना कधी फोन केला, कधी निरोप दिला, माझ्यावर एवढे खोटे गुन्हे दाखल करण्यात आले, ते सगळे तुम्ही बघितलेलं आहेत काय काय झालं काय काय नाही. मी कधी एकदासुद्धा मी उद्धवजींना फोन केलेला नाही, त्यांना निरोप दिलेला नाही, का मला मदत करा म्हणून सांगितलेलं नाही. असेल तर उद्धवजींनी सांगावं. नाशिकच्या संदर्भात त्यांची हकालपट्टी आता करण्यात आलेली आहे त्यांच्या पक्षातून. नाशिकमध्ये तुम्ही म्हणाला होता की ठाकरे गट जमीनदोस्त होणार आहे. भूकंप होणारच आहे आणि म्हणून आता त्यांना माहीत आहे काय ते कोणी राहत नाही आणि म्हणून ते एकेकाची हकालपट्टी करतायत. त्याला सांगता आलं पाहिजे पुढे की आम्ही ज्याला काढलेला हा काय जाईल म्हणून, पण तिथे राहायला आता कोणी उत्सुक नाही. मला वाटतं संजय राऊत ज्या ज्या ठिकाणी जातात त्या ठिकाणी असेच भूकंप होत आहेत. ते जातात तिथे प्रभारी म्हणून पक्ष संघटन करायला आणि सगळं विघटन त्या ठिकाणी होतं आहे. हे आपण बघितलेलं आहे आणि नाशिकमध्ये सुद्धा लवकरच आपण बघा तेच होणार आहे. त्यांनी असा एक आरोप केलेला आहे की अभिषेक कौल नावाचा जो व्यक्ती आहे, या व्यक्तीशिवाय फाईल ज्या आहे ते गिरीश महाजन हलवत नाहीत. अनेक फाईल ज्या आहेत ते त्यांनी तशाच पडून ठेवलेल्या आहेत आपत्ती विभागात. त्यांनी आपत्ती विभागामध्ये 350 फाईल पडून द्यायला सांगितलेलं आहे. माझी आपल्याला सगळ्यांना विनंती पत्रकारांना की माझ्या ऑफिसमध्ये जा. आता कोणावर विश्वास ठेवायचा? मी त्यांना तर काही सांगू शकत नाही. तुम्हीच ऑफिसमध्ये जा. माझ्या ऑफिसमध्ये किती फाईल पेंडिंग आहे ते बघा. 209 फाईल आतापर्यंत माझ्याकडे आलेल्या होत्या मंत्रिपदाचा भार घेतल्यापासून. त्यातल्या तर माझ्याकडे मी माहितीच मागवलेली आहे. त्यातल्या जवळपास 193 फाईल त्या वेळेत मंत्रिकडून कधीच गेलेल्या आहे. 16 फाईल 15 फाईल आता आहेत. त्यातल्या जवळपास 13-14 फाईल त्या 2-3-4 दिवसामध्येच माझ्याकडे आलेल्या आहेत. असं काहीतरी वायफाट बोलायचं आणि त्यांना असंच आहे, त्यांच्यावर कोणी काही बोललं की मग त्यांनी बेछूट आरोप करायचे, म्हणजे बेभान आरोप करायचे, सनसनाटी पसरवायची. मला सांगा, हायकोर्टाने विरोधात निकाल दिला, कोर्टाने दिला तर तिथला न्यायाधीश भ्रष्ट. हायकोर्टाने एक निकाल त्याच्या विरोधात गेला, मनासारखा नाही गेला तर उच्च न्यायालयाचे न्यायाधीश भ्रष्ट. सर्वोच्च न्यायालयाने काही विरोधात निकाल दिला, त्यांच्या बाजू मनासारखा दिला नाही तर ते भ्रष्ट. निवडणूक आयोग आहेत, त्यांनी काही वेगळा निकाल दिला तर ते भ्रष्ट. केंद्रामधले आमचे सर्वोच्च नेते आहेत ते सगळे भ्रष्ट. मला कळत नाही आणि म्हणून या माणसावर कुणाचाही विश्वास त्या ठिकाणी नाही आहे. कौल फिल कोण आहे मला ठीक आहे, जळगावचं आहे मला माहीत आहे. मागच्या काळात मंत्री असले त्यांच्याकडे ते तिथे आस्थापनेवर होते नव्हते मला माहीत नाही. ते माझ्याकडे आले होते पण मी म्हटलं बाबा माझ्याकडे मी गव्हर्नमेंटचा स्टॉप घेतलेला आहे, मी असं कोणाला घेत नाही. हे मागच्या काळात मी त्यांना बोललेलो आहे. आणि तुम्ही सगळे माझ्याकडे असतात. तुम्ही सांगा या माणसाला तुम्ही माझ्याकडे बघितलं आहे का? माझ्याकडे कोणत्या फाईल त्या ठिकाणी पेंडिंग आहेत? उगाच काहीतरी खोटं बोलायचं, रेटून बोलायचं, बेछूट आरोप करायचे आणि म्हणून यांच्यावर यांच्या त्या मुखपत्रावर आता कोणाचा विश्वास राहिलेला नाही. आम्ही तर ते कधी बघतही नाही वाचतही नाही. भाऊ, कुठेतरी बडगुजर जे आहे ते संजय राऊतांच्या निकटवर्ती होते, परंतु तेच आता साथ त्यांची सोडत आहेत आणि त्यामुळे अशा पद्धतीनं टार्गेट केलं जाते. मी सांगितलं आहे ना, नैराश्यातून हे करतायत कारण ते त्यांचे जवळचे होते. आता त्यांनीच त्यांची हकालपट्टी करून टाकली. त्यांच्या आपसातले खूप मोठे वाद आहेत आणि हेच नाही. आता बघा तुम्ही, अनेक लोक, अनेक जण, अनेक पक्षाचे प्रमुख, तिथले पदाधिकारी, नगरसेवक, हे आता त्यांना दिसेल त्यांच्या अशा वागण्या बोलण्यामुळे काय परिस्थिती त्यांच्या पक्षावर येते हे त्यांना दिसेल. एकनाथ खडसे असे म्हणतात की संजय राऊतांकडे जर पुरावे नसतील तर मी स्वतः पुरावे देईन. कोण? खडसे म्हणतात तुमच्याबद्दलचे पुरावे मी देईन. हो, त्यांच्याकडे होते ना मागे, ते म्हणते हरवलं, कुठे गायब झालं. तर ठीक आहे ना. आता ते आता मी काय म्हणून, मोसरे भाई आहे दोघं, तरी करावं, त्यांनी काय त्यांना करायचं आहे ते नाही का? एकनाथ शिंदेच्या बैठकीमध्ये त्यांच्या आमदारांनी निधी वाटपावरनं अजित पवारांवरती नाराजी व्यक्त केलेली आहे. याआधीही त्यांनी नाराजी व्यक्त केली होती, पण काल स्वतः अजित पवारांनी आपल्या आमदारांच्या पुढ्यात स्पष्टीकरण दिलेलं आहे की निधी वाटपासंदर्भात देवेंद्र फडणवीस जे मुख्यमंत्री आहे यांच्या देखील सह्या असतात. एकमेव माझा त्या ठिकाणी निर्णय नसतो. तर ह्यावरनं आपली काय प्रतिक्रिया? मला वाटतं याबाबतीत मलाही काही फार कल्पना नाही आहे, पण वरिष्ठ पातळीवरचा विषय आहे. दोन्ही उपमुख्यमंत्री मुख्यमंत्र्यांकडे बसून हा विषय त्या ठिकाणी सुटून, असं दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी म्हटलेलं आहे. दादाही म्हणाले, शिंदेसाहेब म्हणले की आम्ही देवेंद्रजीकडे बसून हे सगळं तपासून घेऊ आणि त्यानंतर मला वाटतं हा प्रश्न सुटेल. पण या निधी वाटपामुळे कुठेतरी मिठाचा खडा युतीत पडतोय असं वारंवार अजिबात कुठे मिठाचा खडा नाही आहे. थोड्याफार कुरबुरी असतातच. आता 3 पक्ष एवढे मोठ्या संख्येमध्ये सगळ्यांचे आमदार आहेत, त्यामुळे थोड्याफार या कुरबुरी होणार आहे, कमी अधिक थोडंफार प्रमाणात होईल. पण त्याचंही सोक्षमोक्ष झाल्यावर मला वाटतं निराकरण होईल. आमच्यामध्ये कुठेही मिठाचा खडा नाही आहे. आम्ही अगदी एक दिलाने एक मनाने या ठिकाणी काम करतो आहे. पण सुधाकर बडगुजर ही खरंच भाजपमध्ये येणार आहेत का? काय सध्याची नाशिकची नेमकी परिस्थिती आणि किती
मला वाटतं काल सुधाकर बडगुजर मुख्यमंत्री महोदयांना भेटले, मलाही ते आधी भेटलेले होते आणि त्यामुळे यांच्या मनामध्ये किंतु परंतु आहे. आणि तुम्हाला सांगतो अनेक लोक अजूनही मोठे पदाधिकारी हे या अवस्थेमध्ये आहेत, या स्थितीमध्ये आहेत की आता हा पक्ष सोडावा. नुसतं बडगुजरांचा हा प्रश्न नाही आहे. अनेक लोक आता या ठिकाणी नाराज आहेत, यांना वैतागलेले आहेत. आता मला सांगा संजय राऊतांचं कर्तृत्व काय हो बोलण्याशिवाय? कुठलं सामाजिक कार्य खरं त्यांचं तुम्ही मला सांगा. त्यांनी सांगावं. तुम्हालाही माहीत आहे फक्त सकाळी बोलणं, वाटेल तसं बेछूट बेताल वक्तव्य करणं याशिवाय कशामध्ये त्यांचं कर्तृत्व काय? म्हणजे ते माझ्याबद्दल एवढं बेताल बोलतात. ठीक आहे, मी तर 35 वर्ष झाले, मी लोकांची सेवा करतो, मी लाखो लोकांच्या आसपासचं शस्त्रक्रिया ऑपरेशन केले, मेडिकलचं माझं मोठं काम आहे. सगळ्याच ठिकाणी मी कुठेही काय असेल तर मी कुठेही उडी घ्यायला तयार असतो. आमचं कामच आहे ते. पण मला सांगा संजय राऊत सांगता मला पक्ष सेटने असं केलं तसं, मग यांचं सामाजिक कार्य काय हे पण एकदा त्यांनी सांगावं ना. कोणावरही आरोप करायचे, अगदी पंतप्रधानांपासून, गृहमंत्र्यांपासून, मुख्यमंत्र्यांपासून, शिंदेसाहेब सगळ्यांवर, अजित सगळ्यांवर बेछूट आरोप करायचे. पण हे करत असताना आपण काय आहोत, आपण काय करतो आहोत हे पण त्यांनी सांगितलं पाहिजे किंवा लोकांना तरी ते दिसलं पाहिजे. तेव्हा लोक त्याच्यावर विश्वास ठेवतील. सर दुसरा असा प्रश्न आहे की मुंबईमध्येच पडगा हे असं गाव आहे की ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात देशविघातक कारवाया होताना बघायला मिळतात. त्या ठिकाणी सर्वसामान्य जरी गेले तरी जीवाला धोका असू शकतो अशा गोष्टी देखील बघायला मिळालेल्या आहेत. त्या ठिकाणी कारवाई होणं अपेक्षित आहे. सरकार काय कारवाई करू शकतं? पडघा एक गाव आहे. पडघा हे गाव आहे. त्या ठिकाणी अनेक अनधिकृत कारवाई आजपर्यंत झालेल्या आहेत. अनेक एजन्सी NIA असेल किंवा सेंट्रल एजन्सीजनी त्या ठिकाणी छापेमारी सुद्धा केलेली आहे. त्या अनुषंगाने काही कारवाई होईल. भिवंडीच्या परिसरातला हा भाग आहे. पडग्यामध्ये पडगा बोरिवली. नाही, मला वाटतं त्या संदर्भामध्ये मुख्यमंत्री महोदय सुद्धा होम मिनिस्टर आहेत, गृहमंत्री आहेत, त्यांचंही लक्ष त्या ठिकाणी आहे. आणि त्या ठिकाणी आपण अनेक वेळेला बघितलेलं आहे की खरं आहे त्या ठिकाणी काही अशी लोकं आहेत अनवॉन्टेड की ते त्या ठिकाणी राहत आहेत. त्यांच्याकडून अशा काहीतरी अतिरेकी कारवायाचा सुद्धा संशय आहे आणि अनेक वेळेला तिथे धाडी पडलेल्या आहेत. मला वाटतं पुढच्या काळामध्ये निश्चित मुख्यमंत्री मोदयांचं लक्ष त्या ठिकाणी पोलीस प्रशासन लक्ष घालेल. संजय राऊत असे म्हणतात की बडगुजर म्हणजे नाशिकची शिवसेना नाही असंही त्यांनी म्हटलंय. आता बघा, शिवसेना मोठी आहे तिथली. बडगुजर म्हणजे शिवसेना नाही. आतापर्यंत बडगुजरांना फोन करत होते. आत्ता ज्या वेळेला 25 आमदार सोडून गेले त्यावेळेला हे म्हणजे काय शिवसेना आहे का? ज्यांना जायचं ते जा. ह्या एका स्टेटमेंटमुळे सगळे शिवसेनेचे आमदार निघून गेलेत. त्यावेळेला 45 लोक ज्यावेळेला फुटलेत, आमदार फुटले, त्यावेळेला त्यांनी काय, ज्यांना जायचं त्यांनी जावं, इथे थांबू नका, तुमचा निर्णय तुम्ही घ्या हे सांगणारे राऊतच होते. आणि म्हणून सगळे आमदार निघून गेलेत. त्यांच्या या अशा बेताल वागण्यामुळे त्या ठिकाणी ही सगळी परिस्थिती उद्भवते. आणि ते माझ्यावर जे आरोप करता आहेत तुम्ही जे विचारतायत तर माझ्यावर जे आरोप करतायत कोण तो अभिषेक, खरंच तो माझ्या कुठल्याही आस्थापनेवर नाही, माझ्या ऑफिसमध्ये कधी येत नाही. पूर्वीच्या काळी येतो, त्यानंतर माझं सरकार बदलल्यावर ते खातं माझ्याकडे आल्यावर मी त्याला सांगितलं की बाबा तुझं तर इथे काम नाही, तुझं इथे कामच नाही माझ्याकडे. त्यामुळे त्याचं येडंजाणही माझ्या ऑफिसला नाही, कार्यालयात नाही, कधी भेट नाही. पण आता कोणी इथे का आमच्या नावावर मागे कोण काय बोलतं, कोण काय करतं, अनेक लोक आहेत की मंत्र्यांची नावं सांगून फोन करून कुठेतरी मग कोणाला तरी इथे आणून अनेक लोक नोकऱ्याचं आमिषसुद्धा दाखवतात, नोकरी येतो. माझ्याकडे अनेक लोक आलेत की भाऊ तुमचं नाव सांगितलं असं झालं, मी त्यांना पोलिसांकडे दिलं, मी त्यांना काही ठिकाणी काही वेळेला त्यांना समोर उभं राहून त्यांचे पैसे परत द्यायला लावलेत. असे कारवाई करणारे लोक आहेत आणि सगळ्याच ठिकाणी आहेत. आता मी यांच्याबद्दल बोलणार नाही, पण सगळ्याच ठिकाणी काम होत असतं. हा जळगावचा कोणी कॉन्ट्रॅक्टर आहे हे मला माहीत आहे, मला माहीत नाही, मी असं म्हणणार नाही. हा पूर्वीच्या मंत्र्यांकडे त्या ठिकाणी आस्थापनेवर होता आणि आता हे मला म्हणतात की त्याला फोन केल्याशिवाय सही होत नाही आणि 3-350 फाईल या ठिकाणी अजून या ठिकाणी पेंडिंग आहेत. मला त्यांनाच आवाहन करायचं आहे, तुम्ही आपण स्वतः जाऊन बघा की माझ्या कार्यालयावर फाईल होते का, ते ऑनलाईन आहे, त्याच्यामध्ये मी कागद फाडून टाकला लगेच काही टाकून दिला असं होणार आहे का? तुम्ही जाऊन बघा माझ्याकडे किती फाईल पेंडिंग आहे. मी आत्ता माहिती घेतली 15-16 फाईल माझ्याकडे पेंडिंग आहेत. त्यातल्या या 4-5 दिवसात आलेल्या 14-15 फाईल आहेत. एकच फक्त फायर ब्रिगेडला पैसे द्यायचे की नाही ऑफिस बांधायला, त्यांचं ते गोडाऊन बांधायला किंवा त्यांचं वर्कशॉप बांधायला, त्या संदर्भात आमच्याकडे माझ्या खात्यामध्ये हा विषय घ्यायचा का नाही या विषयावर चर्चा म्हणून मी त्या फाईलवर लिहिलेला आहे. बाकी सगळ्या फाईल माझ्या एकही फाईल त्यांनी मला या खात्यामध्ये मला दाखवावी. भाऊ, मुंबई महापालिका आणि ठाणे महापालिकेचं एक समीकरण ठरल्याची माहिती समोर येते आहे. मुंबईमध्ये भाजप मोठा भाऊ असेल, शिंदेची शिवसेना जी आहे ते छोटा भाऊ असेल, तर ठाण्यामध्ये शिंदेची शिवसेना जी आहे ती मोठ्या भाऊच्या भूमिकेत असेल असं एक समीकरण ठरलं अशी माहिती समोर. आता तुमच्याकडनं जी बातमी मी बघतोय म्हणजे आता आमच्यामध्ये काय वरिष्ठांमध्ये कुठे मोठा भाऊ छोटा भाऊ
मधला भाऊ काय तर मला तर काही माहिती नाही, पण माननीय मुख्यमंत्री महोदय आहेत, माननीय उपमुख्यमंत्री महोदय आहेत, दोन्ही ते सगळे पक्षाचे सर्व आहेत, ते या बाबतीमध्ये निर्णय घेतील आणि मग ते सगळ्यांची भाऊबंदकी ठरेल. भाऊ, एक सर्वे समोर आला आहे. अशी सध्या चर्चा आहे की उद्धव ठाकरे राज ठाकरे एकत्र येतील. मात्र भाजपचा एक सर्वे आहे, जर उद्धव ठाकरे राज ठाकरे एकत्र आले तर त्याचा जास्त फायदा भाजपलाच होणार आहे. असं भाजपवर सर्वे. कुठलाही परिणाम होणार नाही. भाजपचा भाजपच्या कुठलाही जागा अधिक परिणाम होणार नाही. तुम्हाला सांगू का, मला त्यांच्या युतीबद्दल, त्यांच्या एकत्रेबद्दल मला काही ते टिप्पणी करायची नाही, पण भाजपसुद्धा आता एवढा सक्षम आहे, महायुती आता एवढी सक्षम आहे की मी स्वबळावर ऐतिहासिक निर्णय, म्हणजे जसा विधानसभेमध्ये एक इतिहास घडवला की इतक्या मोठ्या संख्येमध्ये 137 जागा भाजपच्या या ठिकाणी आल्यात, आम्ही तिन्ही मिळून तर मग तर आजपर्यंतचा उच्चांकच झालेला आहे, तसाच उच्चांक, तसाच इतिहास त्यावेळेला महापालिकेमध्ये. आणि नुसत्या मुंबईत नाही, मग तुम्ही मुंबई घ्या, पिंपरी चिंचवड घ्या, पुणे घ्या, नाशिक घ्या, नागपूर घ्या, सगळ्या ठिकाणी या ठिकाणी होणार आहे. मला वाटतं संजय राऊत, तुम्ही अशी सगळी शक्ती वाया घालवण्यापेक्षा पक्ष संघटनेकडे लक्ष द्या. कोणती महापालिका आणतात तेही सांगा, फक्त बस पैशाच्या बळावर, ईडीच्या भरोश्यावर, पैशावर असं होत नसतं कधी, असं कधी होत नसतं. तुमच्याकडे सरकार होतं 2.5 वर्ष, मग आम्ही तर असं काही रडत बसलो का? आम्ही आणल्या ना 137 जागा भाजपने निवडून, आम्ही रडत नाही बसलो की तुमच्याकडे सरकार आहे, तुम्ही माझ्यावर खोटा गुन्हा दाखल केला, देवदूतीच्या फाईल काढत बसले, मला त्या ठिकाणी मोकामध्ये टाकलं, मला बेल मिळाली म्हणून मी बाहेर आहे. आम्ही रडत नाही बसलो, आम्ही म्हटलं तुम्हाला की आम्हाला माफ करा, का आम्हाला तुमच्या पक्षात घ्या. हे तुमच्या सगळ्या कल्पकल्पित गोष्टी आहेत. आणि म्हणून मला असं वाटतं की या सगळ्या वायफाट बडबड करण्यापेक्षा पक्ष संघटनेकडे लक्ष द्या. तुम्ही जसं म्हणालात की स्वबळावर लढण्याची तयारी देखील आहे, कारण पक्ष तेवढा सक्षम आहे, स्वबळाचा नारा होऊ शकतो. मी महायुतीचं म्हटलं, मी महायुती एवढी सक्षम आहे की यावेळेला इतिहास घडेल. आम्ही एवढ्या मोठ्या संख्येमध्ये या ठिकाणी निवडून येऊन एवढ्या मोठ्या संख्येत आमचे नगरसेवक सगळ्या ठिकाणी निवडून येतात, कारण लोकांचा विश्वास हा महायुतीवर आहे, आमच्या कामांवर आहे, माननीय मुख्यमंत्री महोदयांवर आहे, माननीय शिंदेसाहेबाजी जर आहेत त्यांचा गट आहे त्यांच्यावर आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की यावेळेला इतिहास घडेल. सगळ्या महापालिका मी एक हाती ताब्यात घेऊ आणि त्याचबरोबर निवडणूक म्हणजे नगरसेवक निवडण्याची संख्या जी असेल त्याचा आम्ही विक्रम करू. तर संजय राऊत नैराश्यातून बोलतात असं गिरीश महाजन यांनी म्हटलेलं आहे. दरम्यान महायुतीत मिठाचा खडा नाही, थोड्या कुरबुरी आहेत असं देखील त्यांनी स्पष्ट केलंय. माझ्याकडे 209 फाईल्स, त्यापैकी 193 फाईल्स क्लिअर आहेत असं सुद्धा गिरीश महाजनांनी म्हटलंय. दरम्यान ठाकरेंच्या गटात बडगुजर सारखे अनेक जण नाराज आहेत असा देखील पुनरुच्चार त्यांनी केला आहे.